Hello everyone. Let's take today's portion, current, electricity. First of all, we must know about the structure of atom. Here, this is an atom where at the center there is positively charged nucleus, and around the nucleus electrons are revolving. These are negatively charged. That means electrons have negative charge, and nucleus having proton and neutron. Proton have positively charged and neutron have no charge. Now here, if we count these electrons which are revolving around the nucleus, there are 12 electrons around the nucleus, and therefore here protons should be 12. That means in any atom, number of protons and number of electrons should be same. That means positive charges and negative charges are same, and therefore net charge present on the atom is 0. That means no charge is present on the atom, and therefore we can say that atom is electrically neutral. म्हणजे ॲटम मध्ये प्रोटॉन कोणते असतात, पॉझिटिव्हली चार्ज असतात, न्यूट्रॉनला नो चार्ज असतो, आणि इलेक्ट्रॉन कसे असतात, निगेटिव्हली चार्ज असतात. परंतु प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्स, नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कसे असतात, सेम असतात. त्याच्यामुळे ॲटमवर कोणताही चार्ज नसतो. नाव व्हेन यू कन्सिडर एनी मेटल, म्हणजे एखादी तार आहे, आयर्न मेटल और लोखंडी तार आहे. आता लोखंडी तार जर तुम्ही बॅटरीला जोडली, बॅटरी तुम्हाला माहित आहे, बॅटरी कोणतीही ड्राय सेल असेल तर मी तुम्हाला इथे दाखवते. दिस इज अ बॅटरी. ही बॅटरी अशा पद्धतीची तुम्हाला ड्राय सेल माहित आहे. ड्राय सेलचा हा जो वरचा एंड असतो, जिथे अशी कॅप असते, दिस वन इज पॉझिटिव्ह टर्मिनल अँड दिस वन इज निगेटिव्ह टर्मिनल. आता याला तुम्ही एखादा वायर जोडला आणि वायरला एखादा बल्ब जोडला तर तो बल्ब लागतो. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण जर तिथे एखादा लोखंडी तार जर त्याला जोडला किंवा मग एखादा मेटल जोडला तर तिथून आपल्याला, म्हणजे जसा हा वायर आहे, या वायरमध्ये हा कोणता वायर आहे तर लोखंडी वायर आहे, किंवा तांब्याचा वायर आहे, किंवा मग ॲल्युमिनियमचा वायर आहे. तर असा वायर असेल आणि त्याला जर आपण इथे सेल जोडला, हे सिम्बॉल आहे सेलचं, ड्राय सेलचं म्हणा किंवा कोणत्याही सेलचं हे सिम्बॉल आहे. तर सेलला जोडला तर हा बल्ब पेटतो. का बरं पेटतो? कारण तिथून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. मग इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो म्हणजे नेमकं कोण फ्लो होतो, आणि त्याच्यातूनच का बरं मेटलच्या वायरमधूनच का बरं फ्लो होतो? कारण मेटलच्या वायरमध्ये काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स हिअर, इथे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, आणि हे फ्री इलेक्ट्रॉन्स एकदा फ्लो झाले की तिथून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. मग आता हे फ्री इलेक्ट्रॉन्स कोणाकोणामध्ये असतात, तर जिथून करंट वाहू शकतो, दॅट मीन्स कंडक्टर आणि इन्सुलेटर. म्हणजे कंडक्टर म्हणजे द सबस्टन्स थ्रू विच इलेक्ट्रिक करंट कॅन फ्लो. आयर्न झालं, कॉपर झालं, ॲल्युमिनियम झालं, स्टील झालं, प्रत्येक ज्या वस्तूतून आपल्याला शॉक लागू शकतो ते त्या वस्तू कशा असतात, कंडक्टर असतात. तर यांच्यामध्ये अशा सर्व वस्तूमध्ये ज्यांच्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्यांच्यामध्ये कोण असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. मग एखादा टेबल घेतला तर टेबलमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो का? नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नाही आहे. प्लॅस्टिकची एखादी वस्तू घेतली तर त्यामधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो का? रबरमधून एखाद्या इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो का? नाही. याचा अर्थ तिथे फ्री इलेक्ट्रॉन नाही आहे. मग ज्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन नाही आहे ते कोण झाले, इन्सुलेटर, आणि ज्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोण झाले, कंडक्टर. दॅट मीन्स टू कंडक्ट करंट थ्रू एनी मटेरियल देअर मस्ट बी फ्री इलेक्ट्रॉन्स. त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असणं आवश्यक आहे. म्हणजे समजा मी हा वायर घेतला तर याच्यामध्ये जर फ्री इलेक्ट्रॉन असेल तर याच्यामधून इलेक्ट्रिक करंट वाहू शकतो. दॅट मीन्स फ्री इलेक्ट्रॉन्स आर नेसेसरी इफ दे मूव्ह. आता ते मूव्ह कसे होतील, इफ दिस फ्री इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट हिअर, इफ आय वॉन्ट टू मूव्ह दॅट मीन्स आय वॉन्ट टू प्रोव्हाइड फोर्स. त्यांना फोर्स लावावा लागेल. मग आता हा फोर्स कशातून लावेल, तर हा फोर्स जसा मी हा वायर आहे, या वायरमध्ये हा वायर कॉपरचा वायर आहे, याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहे. जोपर्यंत त्यांना फोर्स लावला जात नाही तोपर्यंत तिथून ते एका जागेवरून मूव्ह होणार नाही. मग त्याला फोर्स लावायचं काम कोण करतं, तर सेल करतो. जो सेल तुम्ही जोडणार आहे इथे, ड्राय सेल म्हणा किंवा दुसरा कोणताही सेल जो जोडाल, तर तो सेल काय करतो, तो इलेक्ट्रॉनवर फोर्स लावतो आणि इलेक्ट्रॉन्स एका जागेवरून दुसऱ्या जागी फ्लो होतात, मूव्ह होतात. अँड दिस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड करंट. If that means
To flow current through any material, there must be free electrons. These free electrons are moved because of the force, that is because of the cell. Cell provide force to the free electrons. फ्री इलेक्ट्रॉनला सेल काय करतं, फोर्स प्रोव्हाइड करतं आणि त्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉन्स एका जागेवरून दुसऱ्या जागी मूव्ह झाले की आपोआपच हा बल्ब काय होतो, पेटतो. अँड दिस फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड ॲज करंट. नाव दिस करंट इज मेजर्ड इन एम्पियर. दिस इज अ युनिट ऑफ करंट अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ए. हे काय झालं त्याचा सिम्बॉल आणि हे काय झालं त्याचं युनिट. एम्पियर, दॅट मीन्स युनिट ऑफ करंट इज एम्पियर. आता हे फ्लो कशा पद्धतीने होतात, इथे हे सेल म्हणजे नेमकं काय आहे तर हे समजून घ्यायसाठी तुम्ही आपण एक छोटंसं पाणी कसं फ्लो होतं ते बघू. इफ दिस इज अ कंटेनर, दिस इज वन ऑफ द कंटेनर अँड दिस इज अनदर कंटेनर. इफ दिस कंटेनर, now this container is connected to each other by one pipe. या पाईपनी हा कंटेनर काय केलेला आहे, जोडलेला आहे. Now this container is filled is totally filled with water up to this level. This container, this is one container, it is filled up to this level and this is another container, it is filled up to this level. म्हणजे या दोन कंटेनरमध्ये हा एक कंटेनर आहे आणि हा एक कंटेनर आहे आणि या कंटेनरमध्ये पाणी भरलेलं आहे. या कंटेनरमधला पाण्याची लेवल बघा इथपर्यंत आहे. या कंटेनरमध्ये पाण्याची लेवल काय आहे, इथे कमी आहे, इथे जास्त आहे, इथे कमी आहे. दिस इज वॉटर लेवल आणि म्हणून याला म्हणतो आपण दिस वन इज ॲट हायर लेवल. त्याला काय म्हणू आपण, दिस वन इज ॲट हायर लेवल. हायर मोठी लाईन काढली. दिस वन इज ॲट लोअर लेवल, लोअर लेवल म्हणून छोटी लाईन काढली. दिस वन इज ॲट हायर लेवल. हायर लेवल इज डिनोटेड बाय पॉझिटिव्ह साईन, लोअर लेवल इज डिनोटेड बाय निगेटिव्ह साईन. नाव धिस वन, देअर इज अ वन, त्याच्यामध्ये एक चिमटा लावून ठेवला जेणेकरून इकडचं पाणी तिकडे जाणार नाही अशा पद्धतीने. आता चिमटा आधीच लावला आणि नंतर पाणी भरलं. आता तो जो चिमटा आहे तो चिमटा काढल्याबरोबर काय होईल, पाणी लोअर कडून हायर कडे जाईल की हायर कडून लोअर कडे जाईल, तर हायर कडून लोअर कडे जाईल. कारण धिस वन इज हायर लेवल अँड देअरफॉर वॉटर मूव्स फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. कुठपर्यंत मूव्ह होईल, जोपर्यंत दोघांची ही लेवल कशी होते, सारखी होत नाही. आता सेम कंडिशन तुम्ही इथे इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये लावता. आपण सेल, कोणताही सेल असेल तर सेलमध्ये एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतो, एक निगेटिव्ह टर्मिनल असतो. पॉझिटिव्ह टर्मिनल इज कॉल्ड ॲज हायर इलेक्ट्रिक लेवल. काय म्हणतात त्याला, हायर इलेक्ट्रिक लेवल और हायर पोटेन्शियल, हाय पोटेन्शियल. आणि ही छोटी लाईन जी असते ती असते लो पोटेन्शियल. and this difference between high potential and low potential is called potential difference. हा पोटेन्शियल आहे, हा लेवल आहे, इथे पॉझिटिव्ह चार्जेस आहे, पॉझिटिव्ह चार्जेस आहे म्हणजे ही पॉझिटिव्ह लेवल आहे, हाय लेवल आहे आणि ही लो लेवल आहे. डिफरन्स बिटवीन दिस हाय लेवल, हाय पोटेन्शियल अँड लो पोटेन्शियल इज कॉल्ड पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स. नाउ धिस पोटेन्शियल डिफरन्स, हा पोटेन्शियल डिफरन्स असेल तेव्हाच एका ठिकाणावरून चार्जेस दुसऱ्या ठिकाणी वाहतील. जसं इथून पाणी हाय लेवलवर होतं म्हणूनच ते पाणी इथून तिथपर्यंत वाहलं. इथे सुद्धा काय होतं की हे हाय पोटेन्शियल आहे आणि हे लो पोटेन्शियल आहे, त्यामुळे चार्जेस फ्लो होतात कारण त्यांच्यामध्ये काय आहे, डिफरन्स आहे. बिकॉज ऑफ धिस इलेक्ट्रॉन्स फ्लोज थ्रू धिस सर्किट. दिस होल डायग्राम इज कॉल्ड ॲज सर्किट डायग्राम. आता धिस पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे या दोन लेवलमधला डिफरन्स, दॅट इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज मेजर्ड बाय युनिट व्होल्ट which is denoted by capital V. करंटचा युनिट काय आहे, एम्पियर, denoted by capital A. and what is the unit of potential difference, volt, and denoted by capital V.
नाव धिस इज अ सर्किट डायग्राम. आता जर मला एखादी सर्किट केला, म्हणजे मी बल्ब घेतला, त्याला एखादा सेल जोडला, वायर घेतले आणि जोडला, तर ते जोडणी केली त्याला काय म्हणतो आपण, तिथं सर्किट डायग्राम. ही अशा पद्धतीची जोडणी केली त्याला म्हणतो आपण सर्किट डायग्राम. इफ यू कनेक्ट धिस cell, dry cell or any other cell, because of the cell this potential difference is provided. Potential, because of the potential difference, electric current, that means electron flow from negative terminal to positive terminal. इलेक्ट्रॉनचा फ्लो हा नेहमी कसा राहतो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. बट करंट, डायरेक्शन ऑफ करंट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. हे नेहमी लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रॉनचा फ्लो आणि करंटचा फ्लो नेहमी अपोजिट असतो. आता सर्किट डायग्राममध्ये कोणाचा फ्लो दाखवला जातो मग, तर करंटचा दाखवला जातो. देन करंट ऑलवेज फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह. हा बघा पॉझिटिव्हकडून आला म्हणजे हा एरो खाली, आणि कोणीकडे चालला हा वर, वर चालला म्हणजे हा निगेटिव्हकडे चालला. ही कोणाची डायरेक्शन आहे, इलेक्ट्रिक करंटची. आता तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न दिलेला आहे, शो द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जर डायग्राममध्ये इलेक्ट्रॉनची डायरेक्शन दाखवा असं म्हटलं तर तुम्ही हीच डायग्राम कशी दाखवाल, हीच डायग्राम दाखवताना इलेक्ट्रॉनचा फ्लो दाखवा म्हटलं तर हीच डायग्राम अशी दाखवावी लागेल. निगेटिव्ह टर्मिनलकडून आला आणि कोणीकडे चालला, पॉझिटिव्ह टर्मिनल. परंतु नेहमी कोणत्याही सर्किट डायग्राममध्ये करंटचीच डायग्राम दाखवल्या जाते, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर घेऊ आपण टाइप्स ऑफ सेल्स. टाइप्स ऑफ सेल्स, दॅट मीन्स ड्राय सेल. This one is a dry cell, positive terminal, negative terminal. It provides potential difference so that electrons can move from one place to another place. Another one is, this is lead acid battery works, that means it is rechargeable battery. अशा पद्धतीची बॅटरी गाड्यांमध्ये यूज केल्या जाते, याला चार्ज केल्या जातं, रिचार्ज केल्या जातं, लीड ॲसिड बॅटरी. अनदर वन इज, दिस वन इज निकेल कॅडमियम सेल. हा अशा पद्धतीचा असतो आणि त्याच्यावर लिहून असतं, हे बघा NiCd सेल असा लिहून असतं. आफ्टर दॅट दिस वन इज लिथियम आयन सेल. लिथियम आयन सेल हा थोडा वेगळ्या पद्धतीचा. लिथियम आयन सेल हा या निळ्या आकाराचे अशा पद्धतीचे असतात किंवा हे चपटे असेही राहतात. तर अशा पद्धतीचे दीज आर द डिफरंट सेल्स विच वी यूज टू प्रोव्हाइड पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स कसा दाखवतो की प्रोव्हाइड करतो, करंटला फोर्स लावतो मूव्ह व्हायसाठी. आफ्टर दॅट सिरीज कॉम्बिनेशन, दॅट मीन्स द बॅटरीज ऑर सेल्स विच आर कनेक्टेड टू ईच अदर. सेल्स कशा पद्धतीने कनेक्ट केल्या जातात, तर इथे बघा ही एक डायग्राम आहे, दुसरी डायग्राम दाखवते मी, हीच बघ. ही अशा पद्धतीची डायग्राम तुमच्या पुस्तकात तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेली आहे. या डायग्राममध्ये बघा हा पॉझिटिव्ह टर्मिनल कोणाला जोडलेला आहे, या वायरनी निगेटिव्हला. मग याचा पॉझिटिव्ह निगेटिव्हला, मग याचा पॉझिटिव्ह निगेटिव्हला, मग याचा पॉझिटिव्ह निगेटिव्हला, याचा पॉझिटिव्ह निगेटिव्हला. जसं तुम्ही एकमेकींचा हात पकडून उभ्या राहता. समजा तुम्हाला म्हटलं की चला बा एकमेकींचा हात पकडा, तर एका मुलीचा डावा हात दुसऱ्या मुलीचा उजव्या हाताला पकडता, मग त्या मुलीचा डावा हात दुसऱ्या मुलीच्या उजव्या हाताला उजवा हात पकडतात. असं एकमेकीचा तुम्ही डावा, हिचा डावा तिचा उजवा, हिचा डावा तिचा उजवा असं करतात. इथे सुद्धा पॉझिटिव्ह निगेटिव्हला, पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्हला, पॉझिटिव्ह दुसऱ्या याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. याला काय म्हणतात, एकमेकांचा हात पकडणे, याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. आणि तेच जर म्हणजे ही डायग्राम जर अशी असेल, समजा ही एक मुलगी आहे, इथे ही एक मुलगी आहे, ही दुसरी मुलगी आहे, ही तिसरी मुलगी आहे, ही चौथी मुलगी आहे. अशा मुली तुम्ही एकमेकींचा हात पकडून आहात, तर मला सांगा ह्या मुली एकमेकींचा कसा डावा उजवा डावा उजवा डावा उजवा डावा उजवा अशा पद्धतीने पकडून आहेत. तर याला म्हणतात सिरीज कॉम्बिनेशन. कोणती कॉम्बिनेशन, सिरीज कॉम्बिनेशन. आणि दुसरं आहे एक पॅरलल कॉम्बिनेशन आहे. आता समजा एखादी मुलगी आहे, इथे तिने असा हात केलेला आहे आणि असा हात केलेला आहे. दुसरी ही मुलगी आहे, असा हात केलेला आहे, असा हात केलेला आहे. तिसरी ही मुलगी आहे, असा हात केलेला आहे, असा हात केलेला आहे. आणि इनी जर याच्या खांद्यावर हात ठेवला, इने याच्या खांद्यावर हात ठेवला, आणि या मुलीने याच्या खांद्यावर हात ठेवला, खांद्यावर हात ठेवलेले आहे तुम्ही सर्वांनी, ती याला म्हणतो पॅरलल कॉम्बिनेशन.
तर आता बघू आपण या सिरीज आणि पॅरलल हे बॅटरीमध्ये कशा पद्धतीने जोडलेले दाखवतात. तर इथे बघा कोणतं कॉम्बिनेशन आहे, डावा उजवा म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन. आणि पॅरलल कॉम्बिनेशन बघायचं असेल तर बघा इथे बघा, याच्या खांद्यावर यांनी हात ठेवलेला, याच्या खांद्यावर यांनी, याच्या खांद्यावर यांनी, म्हणजे हे पॉझिटिव्ह एकमेकांना कनेक्टेड आहे, निगेटिव्ह एकमेकांना कनेक्टेड आहे. म्हणजे डावा सर्वांचा, उजवा सर्वांचा एकमेकांना कनेक्टेड आहे. तर याला म्हणतात पॅरलल कॉम्बिनेशन. तर अशा पद्धतीचं हे कॉम्बिनेशन जोडून आपण कोणतीही सर्किट डायग्राम करू शकतो. आपल्याला आपली रिक्वायरमेंट ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने. आपल्या घरातलं कनेक्शन नेहमी कोणतं सहसा जे इलेक्ट्रिक कनेक्शन असते ते पूर्ण कनेक्शन, आपल्या घरातल्या पूर्ण वायरिंग ही पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये जोडलेली असते. तर अशा पद्धतीने तुम्ही आज एवढा पोर्शन शिकलेले आहे. ॲक्टिव्हिटीचे जे प्रश्न आहेत ते सेम सर्व मी याद घेतलेले आहे आणि तुम्हाला हे पूर्ण समजलं असेल अशी मी अपेक्षा करते आणि इथे स्टॉप करते.